नमस्कार, कसे आहात सगळे? आज सॅटर्डे स्पेशल म्हणून माझ्या मुलीची फरमाईश होती, आई प्लीज आज व्हेजची थ्रिल सँडविच बनव ना. आणि तिची फरमाईश ते पूर्ण करायलाच हवी. त्यासाठी मी सँडविच ब्रेड घेतला आहे आणि 3 बटाटे घेतले. तिथे उकडून त्याला स्मॅश केलं आहे, हळद मोहरीची फोडणी दिली आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. चटणीसाठी मी ते घेतलेलं आहे भरपूर असं कोथिंबीर, त्याला मी स्वच्छ केलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मी घेतलेलं आहे इथे अर्धा ते 1 इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तिखटासाठी मी ते 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही एखादी ॲड करू शकता. अजून पुदिना घेतलेला आहे मी इथे, ज्याच्याशिवाय चटणी अपूर्ण आहे. आणि स्टफिंगसाठी मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला घेतला आहे. अर्ध्या लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे आणि बटरही घेतलेला आहे. आणि चीज म्हणजे मी इथे चीज क्यूब्स वापरणार आहे, जे अमूलचे असतात ते. तुम्हाला हवं तर तुम्ही मोझरेला चीजही वापरू शकता. चटणी करायला घेऊया आपण. एका मिक्सर ग्राइंडरमध्ये मी जो कोथिंबीर होता धुवून ठेवलेला कोथिंबीर तो घेतलेला आहे. आता आलं, मिरची आणि लसूण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि ही जी चटणी असते ही जाडसर असते आणि त्या जाडसरपणासाठी मी ते 2 ब्रेडचा वापर करणार आहे. अशीच हाताने तोडून टाकायचे ब्रेड, कारण नंतर ते आपण वाटून घेणारच आहोत. जास्त पाण्याचा आपण इथे वापर नाही करायचा आहे. 1 ते 2 चमचेच पाणी वापरायचं आहे. अर्ध्या लिंबाचा जो रस आपण काढून ठेवलेला होता ना, तो आपण याच्यामध्ये आता ॲड करूया आणि चवीनुसार मीठ ॲड करूया. हे बघा, मीठही इथे ना थोडंसंच घ्यायचं आहे, कारण नंतरही लागणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे मी इथे 1 ते 2 चमचेच पाणी टाकलेलं आहे, त्याशिवाय जास्त पाणी नाही टाकले. आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपण ही चटणी वाटून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते. एवढ्याच थिकनेसमध्ये, हे बघा, एवढीच थिकनेस असते ही. जास्त पातळ नाही करायची ना, तर ब्रेडचा गिचका होतो. एवढीच थिक चटणी असते सँडविचची. आता आपण स्टफिंगची तयारी करूया. एका बाउलमध्ये आता मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो. आता याच्यामध्ये आपण जी चटणी तयार केली होती ना, ती चटणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि चीज मी इथे किसून टाकणार आहे. बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही मोझरेला चीज डायरेक्टली टाकू शकता याच्यामध्ये. मी इथे हा क्यूब्सवाला चीज किसून टाकला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मुलीची फरमाईश होती म्हणून तिनेही मला थोडीशी मदत केलेली आहे स्टफिंग जे आहे ते मिक्स करण्यासाठी. आता एका वाटीमध्ये मी तो बटाट्याची भाजी आणि हे जे स्टफिंग होतं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ब्रेडला मी इथे बटर लावून घेते. दोन्ही ब्रेडला बटर लावून घेतले आणि त्यातल्या एका ब्रेडमध्ये मी ही जी चटणी होती ती चटणी लावली आहे. आणि या चटणी लावलेल्या ब्रेडवर मी जे स्टफिंग होतं ना, ते व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आणि आता चीज जास्त हवा आहे म्हणून मी याच्यावरतीसुद्धा चीज थोडासा ग्रेट करून टाकणार आहे. बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे चीज स्लाईससुद्धा टाकू शकता. आता दुसऱ्याही ब्रेडला मी इथे चटणी लावली आणि तो चटणी लावलेला ब्रेड व्यवस्थित त्याच्यावर ठेवला आहे. आणि इथे ग्रिल मशीन मी ऑलरेडी प्रीहीट करून ठेवली होती. त्याला आता आपण व्यवस्थित बटर लावून, जे आपण जो ब्रेड सँडविच तयार केलेला आहे त्याला व्यवस्थित बटर लावलं आहे. हे बघा फ्रेंड्स, व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे आणि ते साईड आपल्याला ग्रिल मशीनवर टाकायची आहे. आणि वरच्याही साईडला त्याला बटर लावून आपण व्यवस्थित त्याला आपण ग्रिल करून घेऊया. चला तर मग नक्की ट्राय करा अशा पद्धतीने सँडविच. आता मी माझ्या मुलीला देते आणि तिचे एक्सप्रेशन बघा, किती खुश झाली ती हा सँडविच बघून.